आज सकाळीच मला एक मेसेज आला व्हॉट्सअपवरती। विजय नाडेकर सर आहेत हरिश्चंद्रगडावरती आपल्या वन विभागाच्या कर्मचाऱ्यांमध्ये ते कार्यरत आहेत। तर त्यांचा एक मेसेज आला, त्यांनी एक लिंक टाकली होती। तर मेसेज असा होता, लिंक अशी होती, कालच्या आपल्या महाशिवरात्री निमित्तानं तिथे जत्रा भरते आणि कालच्या ज्या जत्रेमध्ये एक भक्त गेला होता, त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला। त्यांनी मला ती लिंक पाठवली आणि ती लिंक मी ओपन केली तेव्हा न्यूजवाल्यांनी असं आक्षेप घेतला की हरिश्चंद्रगडावरती भक्तांच्या सुरक्षिततेसाठी काय केलं जातंय। तर मित्रांनो, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे, तुम्ही नक्कीच बघा। या व्हिडिओमध्ये मी गेल्या वर्षी मी या हरिश्चंद्रगडाच्या जत्रेमध्ये सामील झालो होतो। त्या जत्रेचा थोडक्यामध्ये हा व्हिडिओ आहे, तो नक्कीच तुम्ही बघा। तिकडनं रस्ता नाही का? तिकडनं आहे ना, आहे ना, ते सोपं आहे का? जवळ आहे, जवळ आहे, दगड वगैरे खटकला खालच्या माणसं तिकडे लोकांना चांगलं वाटेल। हा दादा काय बोल? नक्कीच मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ पाहिला असेल, कशा पद्धतीने तिथे सुरक्षतेचं जे नियोजन आहे ते नियोजन आपल्या विभागाच्या खात्याकडून केलं जात आहे। कशा पद्धतीने लोकांची काळजी घेतली जाते, विभागाचे जे कर्मचारी आहे यांच्यावरती आक्षेप घेतला जातोय। नक्कीच मित्रांनो, उन्हामध्ये, कडाकीच्या उन्हामध्ये ते लोकांची काळजी घेतात, लोकांना समजावून सांगतात। भलेही त्यांना तिथे किती त्रास झाला तरी ते सहन करतात। तर माझं एकच म्हणणं आहे या न्यूज चॅनलवाल्यांकडे की जर त्यांच्याकडून चांगलं काम होत असेल तर ते सुद्धा तुम्ही दाखवा। कुठेतरी आपल्याला सुद्धा या गोष्टीची काळजी घ्यायची आहे की आपण गडावरती जातोय किंवा डोंगरावरती जातोय। डोंगरावरती जात असताना आपल्याला एकच काळजी घ्यायची आहे, आपल्या पायाखालची दगड निसटून खालच्याला लागणार नाही, हीच आपल्याला एक काळजी घ्यायची आहे।